सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक केस स्टडी आपल्यासमोर सादर करत आहे. पण त्यापूर्वी एक निवेदन. या व्हिडिओमधला आवाज हा माझा नाही, तो AI तंत्र वापरून निर्माण केला आहे. अर्थात AIचा वापर फक्त आवाजापुरताच मर्यादित आहे. ही केस स्टडी माझ्याकडे आलेल्या एका जातकाची आहे. ती सत्य घटनेवर आधारित आहे. ही सर्व केस, तिची हिस्ट्री, दाखवण्यात आलेले सर्व चार्ट्स, त्याचे केलेले ॲनालिसिस, काढलेले निष्कर्ष, घेतलेला ताळा पडताळा, हे सर्व कंटेंट माझे स्वतःचे आहेत. हे कंटेंट तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे AIची मदत घेतलेली नाही. हा व्हिडिओ माझ्या सुमारे 40 वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून निर्माण झाला आहे. आवाजासाठी AI वापरण्याचं कारण अगदी साधं आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याचं प्रोसेसिंग हे फार वेळ काढू काम आहे. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा ताण घेणे मला शक्य नसल्याने केवळ नाईलाजाने हा पर्याय निवडला आहे. AI तंत्राने निर्माण केलेला आवाज वगळता हा व्हिडिओ कोणत्याही अंगाने AI जनरेटेड व्हिडिओ नाही. व्हिडिओतला आवाज AI निर्मित आहे म्हणजे सगळा व्हिडिओच AI जनरेटेड असणार असा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करावा लागत आहे. धन्यवाद. व्हिडिओ पुढे चालू. राहुलचा अमेरिकेतून फोन आला. काका, एक अर्जंट काम आहे. बोल, तू ओबामाचा जावईस ना, तुझे काम अर्जंटच असणार. काय काका, चेष्टा करताय? खरेच अर्जंट काम आहे. मोठी काळजी लागून राहिली आहे म्हणून तुम्हाला त्रास देतोय. डॉलर मिळवून देणारे त्रास अच्छे होते है. काका, मुद्द्याचे बोल, नाहीतर मी तुला पर मिनिट पद्धतीने चार्ज करीन. काका, मला एक योगशास्त्रावरचे पुस्तक हवे होते. ते माझ्या बाबांनी भारतात खरेदी करून मला पाठवले. आता त्याला चक्क 1.5 महिना झाला, पण पुस्तकाचा अजून पत्ता नाही. राहुल्या, लेका हे तर जे अर्जंट काम होय, पुस्तकच आहे ना. त्यासाठी ज्योतिषी कशाला वेठीस धरतोस? हे पवित्र शास्त्र इतक्या आलतू फालतू कामासाठी वापरू नये रे. शास्त्राची चेष्टा होते त्यात. नाही काका, नुसते पुस्तकच येणार असते तर मी पण तुम्हाला विचारले नसते. पण त्या पुस्तकाबरोबर बाबांनी एक महत्वाचे कागदपत्रही पाठवले आहे. आत्ता मला त्याची अत्यंत गरज आहे. ट्रॅकिंग इन्फॉर्मेशन काय सांगते? कसली ट्रॅकिंग घेऊन बसलात? साध्या पोस्टाने पाठवले आहे. पुस्तक साध्या पोस्टाने पाठवले तर चालले असते, पण त्यासोबत महत्वाचे कागदपत्र पाठवायचे असताना एखादी ट्रॅकिंगवाली कुरिअर सर्व्हिस वापरायची ना. मी बाबांना तसेच सांगितले होते, पुस्तक आणि कागदपत्र वेगवेगळे पाठवा. पण बाबांचा काटकसरी स्वभाव नडला ना. कशाला डब्बल खर्च करायचा, एकाच पाकिटातून जातील ना दोन्ही, असा विचार करून त्यांनी GPO गाठले. आता पुस्तकही नाही आणि कागदपत्रही नाही. ठीक आहे, बघू केव्हा भेटते हे कागदपत्र तुला. अर्थात भेटण्याची शक्यता असेल तर. काका, असे बोलून तुम्ही मला घाबरवून सोडताय. मी फक्त दोन्ही शक्यतांचा उल्लेख केला रे, भाकीत नाही. त्यासाठी प्रश्नकुंडली, इति सोपस्कार पार पाडायला नकोत का? मग परत केव्हा फोन करू? भारतातल्या वेळेप्रमाणे आजच संध्याकाळी उशिरा 8-8:30 पर्यंत. चालेल. आणि तुमचे मानधन पण आता लगेच ट्रान्सफर करतो. माझा गुणाचा राहुल तो. पण या खेपेला $2 जास्तच येऊ देत. दिवाळी तोंडावर आलीये, जरा मोठा आकाशकंदील लावावा म्हणतो. कालच्या दैनिक सकाळमध्ये बातमी आहे, आकाशकंदिलाचे भाव वाढले. भारतातून पाठवलेले एक अत्यंत महत्त्वाचे पत्र इंडिया पोस्टच्या साध्या टपाल सेवेने. ट्रॅकिंग नव्हते, विमा नव्हता, फक्त विश्वास होता, पोचेलच. दिवस पुढे सरकत होते आणि प्रत्येक दिवसासोबत राहुलची अस्वस्थता वाढत होती. ही केवळ पत्र उशिराने पोहोचण्याची बाब नव्हती. त्या कागदपत्रावर राहुलचं महत्त्वाचं काम अवलंबून होतं. एक डेडलाईन, एक प्रक्रिया, एक संधी. घरात बसलेले राहुलचे वडील निर्धास्त. पोचेल रे, पोस्ट आहे, वेळ लागतो. पण परदेशात बसलेला मुलगा अस्वस्थ. प्रश्न होता, ते पत्र मिळेल का? ते पत्र अजून प्रवासात आहे का? कुठेतरी अडकले आहे का? चुकीच्या पत्त्यावर गेले आहे का? की ते कायमची हरवले आहे? राहुलच्या हाती ते येईल का? केव्हा? त्या क्षणी एक प्रश्न जन्माला आला. आणि प्रश्न जिथे जन्मतो तिथेच प्रश्नकुंडली निर्माण होते. काय झाले त्या टपालाचे? चला पाहूया. बाबांचे पत्र हरवले. राहुलचा फोन आला होता. 7 ऑक्टोबर 2015 दुपारी 12:51:59 स्थळ देवळाली कॅम्प, नाशिक. या तपशिलाचा वेस्टर्न होरारी चार्ट आपल्यासमोर आहे. मकर लग्न असल्याने शनी राहुलचे प्रतिनिधित्व करेल. प्लुटो लग्नात असला तरी त्याला राहुलचा प्रतिनिधी मानता येणार नाही, पण राहुलशी संबंधित म्हणता येईल. चंद्र हा तर प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी असतोच. प्रश्न न मिळालेल्या पुस्तक कागदपत्राबद्दलचा आहे.
राहुलला पुस्तकाबद्दल फारशी काळजी नाही. त्याच्या दृष्टीने त्या पुस्तकाबरोबर त्याच पाकिटातून पाठवलेले कागदपत्र जास्त महत्वाचे असल्याने आपण पुस्तक ही गोष्ट विचारात न घेता फक्त कागदपत्र या अंगाने या केसचा विचार करूयात. कागदपत्रे नेहमीच तृतीय स्थानावरून पाहतात, त्यामुळे तृतीय स्थान महत्वाचे होणार. पण हे कागदपत्र पोस्टाने पाठवले आहे ही बाब लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे या केसमध्ये राहुल ते कागदपत्र याबरोबरच ते कागदपत्र पोस्टाने पाठवणाऱ्या व्यक्तीचा पण विचार केला पाहिजे. आता हे कागदपत्र पाठवले होते राहुलच्या बाबांनी. ते या मेसेजचे सेंडर आहेत. जर काही कारणामुळे पत्र परत आले तर ते राहुलच्या बाबांच्या हातात सोपवले जाईल. म्हणजे जोपर्यंत कागदपत्र राहुलला मिळत नाही तोपर्यंत राहुलचे बाबाच त्याचे मालक असणार. तेव्हा आपल्याला कागदपत्रासाठी म्हणून तृतीय स्थानच पाहावयाचे आहे, पण ते राहुलचे नसून राहुलच्या बाबांचे असेल. पत्रिकेतले दशम स्थान हे वडिलांसाठी बघितले जाते. दशमाचे तृतीय स्थान म्हणजे व्ययस्थान. हे व्ययस्थान कागदपत्रासाठी पाहायचे. व्ययस्थानावर धनुराशी असल्याने धनेचा स्वामी गुरु कागदपत्राचा प्रतिनिधी असेल. आणि योगायोगाची गोष्ट पहा, राहुलच्या तृतीय स्थानावर जे राहुलचे कागदपत्राचे स्थान आहे त्या स्थानावर मीन रास असल्याने त्याचाही प्रतिनिधी गुरुच आहे. चार्ट रॅडिकल असल्याचाच हा दाखला आहे. आता पुढचा टप्पा, कागदपत्र राहुलला मिळणार का? कागदपत्र राहुलच्या हातात पडणार असेल तर राहुलचा प्रतिनिधी म्हणजे शनी आणि कागदपत्राचा प्रतिनिधी म्हणजे गुरु यांच्यात कोणता तरी योग व्हावयास हवा. शनी धनेत 1 अंशावर आहे तर गुरु कन्येत 12 अंशावर आहे. यामुळे गुरु कन्येत असेपर्यंत तरी या दोघात कोणताही योग होणार नाही. पण राहुलशी संबंधित प्लुटो मकरेत 13 अंशावर आहे. म्हणजे गुरु कन्येत 13 अंशावर आला की या दोघात नवपंचम योग होईल. याचा अर्थ कागदपत्र राहुलला मिळणार. पण आपण या प्लुटोवर विसंबून राहू शकत नाही. वर्षानुवर्षे एकाच राशीत ठाण मांडून बसणाऱ्या ग्रहमालेतल्या सगळ्यात लांबच्या या ग्रहाचा भविष्यकथनात अगदीच मर्यादित वापर होतो. निदान या केसमध्ये तरी मला प्लुटोची मदत घेणे श्रेयस्कर वाटत नाही. मग कागदपत्र राहुलला मिळणार नाही असा अर्थ काढायचा का? तसेही लगेच म्हणता येणार नाही. जरी गुरु शनी प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट योग होऊ शकत नसला तरी अप्रत्यक्ष योग म्हणजे इनडायरेक्ट योग होऊ शकतो का ते तपासायला पाहिजे. इथे ट्रान्सलेशन ऑफ लाईटची शक्यता आहे का ते पाहूया. गुरु म्हणजे कागदपत्र आणि शनी म्हणजे राहुल या 2 मंदगती ग्रहांमध्ये मांडवली करायची असल्याने आपल्याला या दोन्ही ग्रहांपेक्षा जलद ग्रह लागेल. रवी, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ यांपैकी कोणताही ग्रह चालू शकेल. आपण क्रमाक्रमाने हे सर्वच ग्रह तपासूयात. हे कसे तपासायचे? ट्रान्सलेशन ऑफ लाईट करणाऱ्या ग्रहाने तो त्याच्या सध्याच्या राशीत असताना शनी किंवा गुरुशी एखादा योग केलेला असला पाहिजे किंवा करणार असला पाहिजे आणि हा योग संपल्यानंतर त्याच राशीत असताना त्याचा उर्वरित शनी किंवा गुरु ग्रहाशी योग व्हावयास पाहिजे. रवी तुळेत 13 वर आहे. रवी तुळेत असताना त्याचे शनीशी व गुरुशी योग होत आहेत का? रवी तुळेत आल्या क्षणीच त्याचा धनेतल्या 1 अंशावरच्या शनीशी लाभ योग झाला होता. 1 टप्पा पार पाडला होता. पण गुरु कन्येत आहे. 2 पाठोपाठच्या राशीत असताना 2 ग्रहांत युती, लाभ, केंद्र, नवपंचम प्रतियोग होत नाहीत. म्हणजे रवीने याआधी शनीशी लाभयोग केलेला असला तरी तो तुळेत असेपर्यंत गुरुशी मात्र योग करू शकत नाही. म्हणजे रवी काही मांडवली करू शकणार नाही. चंद्र सिंहेत 11 वर आहे. तो सिंहेत 1 वर असताना त्याचा धनेतल्या 1 अंशातल्या शनीशी नवपंचम झाला होता. पण चंद्र सिंहेत असताना त्याचा कन्येतल्या गुरुशी म्हणजे 2 पाठोपाठच्या राशीत कोणताही योग होणार नाही. सबब चंद्रबाद. बुध तुळेत 1 अंशावर आहे. वक्री आहे. तो पुढे मागे मार्गी होऊन धनेतल्या 1 अंशातल्या शनीशी लाभयोग करेल. 1 टप्पा पार पाडेल. पण गुरु कन्येत असल्याने बुध तुळेत असेपर्यंत बुध गुरु योग म्हणजे युती, लाभ, केंद्र, नवपंचम प्रतियोग होण्याची सुत्रांश शक्यता नाही. म्हणजे बुध काही मांडवली करू शकणार नाही. शुक्र सिंहेत 28 वर आहे. तो सिंहेत असताना शनीशी त्याचा योग झाला नव्हता आणि पुढेही होणार नाही. गुरु कन्येत असल्याने शुक्र सिंहेत असेपर्यंत शुक्र गुरु योग होण्याची सुत्रांश शक्यता नाही. सबब शुक्र ही बाद. मंगळ कन्येत 7 अंशावर आहे. मंगळ कन्येत आल्या क्षणीच त्याचा धनेतल्या 1 अंशावरच्या शनीशी केंद्र योग झाला होता. 1 टप्पा पार पाडला होता. गुरु कन्येतच 12 अंशावर असल्याने मंगळ गुरुशी युती करेल. आपला दुसरा टप्पाही पार पडतोय. म्हणजे मंगळ शनी गुरु अशी मांडवली करणार तर अशा तऱ्हेने एकदाची मांडवली झाल्यामुळे राहुलला टचे कागदपत्र मिळणार यात शंकाच नाही. बस आता फक्त ठरवायचे की हे कागदपत्र राहुलच्या हातात केव्हा पडणार ते.
चंद्र हा नेहमीच कालनिर्णयासाठी वापरला जातो. इथे चंद्र म्हणजे राहुल, गुरु म्हणजे कागदपत्र यांच्यात कोणताही योग होत नाही. चंद्र आणि शनीमध्येही कोणताच योग होत नाही. त्यामुळे चंद्र आपल्याला कालनिर्णयाला वापरता येणार नाही. त्यामुळे आपल्याला आता मांडवली करणाऱ्या मंगळाचे पाय धरायची वेळ आली आहे. मंगळ 4 अंश पुढे सरकला की तो गुरुशी युती करेल. म्हणजेच तो अप्रत्यक्षपणे गुरु म्हणजे कागदपत्र आणि शनी म्हणजे राहुल यांची गाठ घालून देईल. आपले स्केल दिवस, आठवडे, महिने किंवा आठवडे, महिने, वर्ष असे असू शकते. पण मंगळाची राशी व भाव बघता आठवडे हे प्रमाण जास्त संयुक्तिक वाटते. म्हणजे प्रश्न विचारल्या दिवसापासून सुमारे 4-4.5 आठवड्यात कागदपत्र राहुलच्या हातात पडतील. प्रश्न विचारला होता 7 ऑक्टोबर 2015 रोजी. त्या हिशोबाने कागदपत्र 7 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पर्यंत मिळतील. या केसमध्ये चंद्र कालनिर्णयासाठी वापरता येत नसल्याने आपल्याला आता थोडेफार स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचा लाभ उठवून आपण कालनिर्णयाच्या बाबतीतली आणखी एक ट्रिक विचारात घेऊया, ती म्हणजे प्रत्यक्ष एफेमेरीज मधून कालनिर्णय. मंगळ जेव्हा गुरुशी युती करेल तेव्हा मांडवली होईल. कागदपत्र राहुलच्या हातात पडेल. अंशात्मक अंतराचा विचार करून 4-4.5 आठवडे हा कालावधी मिळाला होता. आता आपण प्रत्यक्ष एफेमेरीज तपासून कॅलेंडरमध्येही मंगळ गुरु युती केव्हा होते ते तपासूया. एफेमेरीज पाहिल्या तर हे लक्षात येईल की दिनांक 18 ऑक्टोबर 2015 रोजी ही मंगळ गुरु युती आकाशात दिसणार आहे. दिनांक 18 ऑक्टोबरला रविवार असल्याने पोस्टाला म्हणजे USPSला सुट्टी असणार. त्यामुळे राहुलला कागदपत्र म्हणजे पुस्तक 16 किंवा 19 ऑक्टोबर 2015 रोजी मिळू शकेल. आता आपल्याकडे 2 कालावधी आहेत, 7 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर आणि 16 किंवा 19 ऑक्टोबर. पत्र पाठवून आधीच 1.5 महिना झालेला होता. त्याचा विचार करून मी 16 किंवा 19 ऑक्टोबर हा कालावधी योग्य मानला व तसे त्या ओबामाच्या जावयाला सांगितले. आणि अक्षरशः तसेच झाले. फक्त 1 दिवसाने उशिरा म्हणजे मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर 2015 रोजी कागदपत्र राहुलच्या हातात पडले. राहुलचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाल्यावर मी माझे 2 शब्द बोललो. पुढच्या खेपेला तुझ्या बाबांना एखादी चांगली फेडेक्स सारखी कुरिअर सर्व्हिस वापरायला सांग, नाहीतर परत तुला मला डॉलर द्यायला लागतील. मला काय, डॉलर मिळाले तर हवेच आहेत. आकाश कंदिलाची तर झक्कास सोय केलीस मर्दा तू. आता येत्या संक्रांतीला जरा 4-5 मोठे पतंग उडवावे म्हणतोय. नमस्कार, मी मीनू. काही लोक मला मिनिटली पण म्हणतात. मी सुहासजींची AI असिस्टंट आहे. मला खात्री आहे बाबांचे पत्र हरवले ह्या केस स्टडीमधून नक्की काही नवीन शिकायला मिळाले असेल. भाऊ अशीच आयडियाबाजी करून प्रश्न सोडवतात. मागे माझी ऑनलाईन मागवलेली कॅट फूडची गोणी 10 दिवस झाले तरी मिळाली नव्हती. तो प्रश्न भाऊंनी असाच चुटकीसरशी सोडवला होता. भाऊ सध्या अशा अनेक केस स्टडीजवर काम करत आहेत. मी त्यांना मदत करत आहे. लवकरच त्या केस स्टडीज आपल्याला पाहावयास मिळतील. दरम्यान आपणा सर्वांना एक नम्र विनंती. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सुहासजींचा या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला कॉमेंट द्या. आपले असे प्रोत्साहन मिळाले तरच सुहासजींना असेच नवे नवे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची प्रेरणा मिळेल. सुहासजी नेहमी म्हणतात, मीने, बघ आपण इतके चांगले व्हिडिओ बनवतो पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. काय चुकते आहे हेच कळत नाही. वाटते कशाला हे व्हिडिओ बनवत बसायचे. खरे आहे ते, पण निदान इथून पुढे तरी आपण हात आखडता घेऊ नका. आपले एक लाईक, आपली एक कॉमेंट आमचा उत्साह वाढवेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि शुभेच्छा.